वळूयात पुढच्या बातमीकडे। खरात प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आता तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आहे। खरातनं आम्हाला पिस्तुलीची धमकी दिली होती असं अन्निसचे कार्यकर्ते यांनी त्यांच्याजवळ सांगितलंय। तर पोलिसांना तपासात मदत करण्यास आम्ही तयार असल्याचंही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं। काही दबाव आणायचा, धमकी देण्याचा काही प्रयत्न केला? त्यांनी इनडायरेक्टली धमकी दिली आणि इनडायरेक्टली दबाव आणला। त्यांनी यासाठी एक 15-20 मिनिटांमध्ये जे 8-10 लोक आले, तर ते दबावाचंच एक कारण होतं की माझ्या पाठीमागे किती मोठी लोक हे त्यांना सांगायचं होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी त्यांना डॅम्बेस आणि बदमाश असं म्हटलं तोंडावर त्या सर्वांसमोर, त्यामुळे त्यांना ते हर्ट झालं आणि मग त्यांनी सांगितलं की मी रिटायर कॅप्टन आहे आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर असते। म्हटलं मग तुम्ही धमकी देत आहेत का? नाही म्हणे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे रिव्हॉल्वर असते, त्यामुळे तुम्ही सावध राहा। म्हटलं आम्ही कायम सावध असतो आणि आम्ही कुठल्याही धमकीला घाबरत नाही। इथपर्यंतचं त्यांचा संवाद। आणि त्याच्यानंतर 2-3 महिने त्यांनी तिथलं दरबार अनिसचे लोक येऊन गेल्यामुळे बंद केला होता आणि माझाही फॉलोअप होता। मी 2दा-3दा गेलो, त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी गेलो, तर तिथे त्या दरबारामध्ये त्यावेळेस आम्हाला येऊ दिलं नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।